नमस्कार माझ्या ड्रायव्हर बांधवांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. कसं झालंय माहिती आहे का, ड्रायव्हरचं बेकार अवस्था झालेली आहे, वाईट अवस्था झाली आहे ड्रायव्हर लोकांची. एक तरी 4-4, 5-5 दिवस गाडी भरणा झाली आहे कुठंच. आता लय लांब कशाला, माझंच सांगतो. परवा कोल्हापुरातनं पुण्याचा माल भरला. पुण्यात गेलो, तिथं गेल्यानंतर गाडी खाली झाली. परत 2 दिवस माल भेटला नाही. तिथं 2 दिवस गेलं. तिथनं पुण्यातनं परत सातारा माल भरून आलो. सातारात खाली गेलं. तिथनं सोलापूरला गेलो. सोलापूरमध्ये माल खाली गेला. सोलापुरात 4 दिवस उभा राहिलो. माल नाही काय नाही. जेवणाचा हाल, रात्रभर घाणीत मच्छरात झोपायचं. इतकं वाईट मच्छर होतं त्या सोलापूरमध्ये, काय बोलायचं का. कसं काय माझे ड्रायव्हर बांधव काढत असतील काय माहिती बघा. बेकार अवस्था आहे ड्रायव्हर लोकांची. आता बघा, 4 दिवस तिथं थांबून सोलापूरमधनं गाडी भरली, कोल्हापूरचा माल भरला. आता इथं कोल्हापूरमध्ये आलो आहे. काल तो कंपनीवाला म्हणला या सकाळी लवकर घेतो गाडी खालीवर. आणि आता इथं सकाळी रात्रभर डोळं फोडून राहावं म्हणलं, जावं नंबरला गाडी एखादी दुसरी पुढे येईल. मी सकाळी 7 वाजता इथं आलो आणि आता येऊ म्हणतोय नाही आज काय होणार नाही, आज सुट्टी आहे, नागपंचमी आहे, गाडी उद्या खाली. कसं करायचं सांगा. इतकी वाईट अवस्था आहे ड्रायव्हर लोकांची, एकदम झिरो किंमत. रात्री जेवाय मिळालं नाही, खिशात माप पैसा आहे पण काय करता, टायमिंग संपलं जेवणाचं. आता एकतरी कुठं जाईल तिथं ड्रायव्हरला एकदम झिरो किंमत. कोणी नीट बोलत नाही, रस्त्याला पोलिसांचा त्रास, RTOचा त्रास. 4-4, 5-5 दिवस, 8-8 दिवस, काय महिनाभर बायका पोरं सोडून घराच्या बाहेर जातात. कसं व्हायचं त्यांचं. एकतरी धंदा नाही, पावसा पाण्याचे दिवस. शासनानं जरा ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. नुसताच ड्रायव्हर देशाचा आर्थिक कणा, ड्रायव्हरचा कणाचा मोडून पडलाय, त्याचं काय. शासनानं ड्रायव्हरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, नाहीतर भविष्यात वाईट दिवस येते. कारण ह्या लाईनवर कोण वळणारच नाही, येणार नाही. ड्रायव्हर धंद्यामध्ये कोण येणार नाही. किंवा शासनाने एखादी योजना म्हणा ड्रायव्हर लोकांसाठी, ड्रायव्हरांच्या मुलाबाळासाठी शिक्षण म्हणा, ड्रायव्हरांची एखादी पॉलिसी वगैरे किंवा काय असं शासनानं काढलं पाहिजे, तर कुठं जरा होईल बरं. ड्रायव्हरांचं हाल जे काय आहे ते शासनाच्या लक्षात आलं पाहिजे. काय नाही, कोणी काय म्हणा, कोणी किती संप करा, कोणी काय बोंबला, शासनाला बी फरक पडत नाही आणि कुठल्या जनतेला बी फरक पडत नाही. एखाद्या गावात समजा गाडी घेऊन गेला ड्रायव्हर, माल घेऊन गेला, त्या गावातली लोक नीट बोलत नाही, तर रस्त्याने जाताना त्या ड्रायव्हरला कट मारणे, परत त्याला अडवणे, हाणणे, मारणे. पण ड्रायव्हर पण तुमच्यातलाच एक आहे, ही कसं काय त्यांच्या लक्षात येत नाही तेच कळून झाले. बेकार आहे बरं का, इतकी बेकारी झाली आहे. ड्रायव्हर जीवन नको नको झालेलं आहे. काय सांगायचं, परिस्थिती वाईट आहे. चालतंय बघा, सरकार मायबाप द्या ध्यान, जरा लक्ष द्या ड्रायव्हर लोकांच्याकडे.